नमस्कार, मी डॉक्टर स्वाती. आज जागतिक आरोग्य दिवस. या वर्षीची थीम आहे अवर प्लॅनेट अवर हेल्थ. सध्याची कोरोनाची साथ, वाढतं कॅन्सर, हृदयरोग किंवा अस्थमा इत्यादी सारखे आजार याकडे पाहता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते लोकांचं आणि पर्यावरणाचंही आरोग्य चांगलं राखलं गेलं पाहिजे आणि याकडे सगळ्यांनी डोळसपणे पाहायला हवं. थोडक्यात आरोग्य म्हणजे व्याधींवर उपचार करणं असं न मानता व्यक्ती आणि पर्यावरण हे दोन्ही स्वस्थ राहण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन WHO करतात. आणि आयुर्वेदाचा विचार केला तर आम्ही तेच तर सांगतोय सगळ्यांना. आयुर्वेद हे वैद्यकशास्त्र पण आहे आणि जीवनशैलीचं पण शास्त्र आहे, कारण आमचं ब्रीदच आहे ना ते. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्षण. तर आजच्या या अवर हेल्थ या थीमचा अंश म्हणून 8 ते 12 वयोगटातल्या किंवा वयात येणाऱ्या वयोगटातल्या मुलींबद्दल आपण माहिती घेणार आहोत वैद्य मोनिका मुळे यांच्याकडनं. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझ्या प्रवासातल्या मार्गदर्शक अशा मुळे मॅडम माझ्या टीचर पण आहेत. 20 वर्षाची जनरल प्रॅक्टिस आणि हेल्थ इन्शुरन्स TPA मधला जॉब याच्यामध्ये आयुर्वेदाशी जी झालेली मैत्री होती ती खूप कमी झाली होती. आणि मग मॅडमच्या बरोबर शिकायला मिळाल्यानंतर मग ती मैत्री परत जुळायला लागली आणि या सगळ्याच्यामध्ये परत एकदा आयुर्वेदाशी नातं जुळायला लागलं. आणि मीच नाही पण माझे काही बॅचमेट सुद्धा आम्ही सगळेजण याच्यामध्ये ओढल्या गेलो. या सगळ्या दरम्यान मॅडमना समोरून अगदी शिकवताना पण बघितलंय आणि तुम्ही आयुर्वेदाची प्रॅक्टिसच करा आणि त्याच्यासाठी लागणारी सगळी मदत करायला त्या किती तयार असतात आणि त्यांचा तो उत्साह पण मी बघितलाय. त्यांच्याबरोबर मी प्रवास केला इथून सोलापूरपर्यंत त्या आयुर्वेदाच्या प्रचारासाठी आणि आम्हाला मोटिवेट करण्यासाठी की नाही हे तुम्ही केलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे आम्ही हळूहळू आता जोडतोय ह्या सगळ्याशी. तर वैद्य मोनिका मुळे मॅडम गेली 16 वर्ष त्या पंचकर्माची आणि आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतात त्यांच्या स्वतःच्या क्लिनिकमध्ये कणकवलीमध्ये आणि शेठ ताराचंद रामनाथ चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये म्हणजे आपलं ताराचंद हॉस्पिटलला आणि टिळक आयुर्वेद महाविद्यालयात UG स्टुडंटसाठी त्या लेक्चरर आहेत आणि रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसमध्ये त्या PG स्टुडंटसाठी पण लेक्चरर आहेत. मी त्यांची ओळख झाली माझी विश्वानंद केंद्रात, तिथे त्या अकॅडमिक डिव्हिजनमध्ये कन्सल्टंट म्हणून आहेत. या सगळ्या दरम्यान त्या ऑथराइज मेडिकल अटेंडंट फॉर CGHSचे जे लोक आहेत त्याच्यासाठी पण त्या काम करतात. मॅडमचं शिक्षण म्हणजे PhD केलं आहे मॅडमनी आणि त्यांचा तेव्हाचा विषय होता वर्धमान स्नेहपान आणि ते शिकवताना मॅडमनी एवढ्या रंगून जायच्या ना की मग कधी कधी मला तर म्हणजे इतक्या वर्षांनी कॉन्टॅक्ट झालेला मला सारखं असं वाटायचं अरे मग बाकीची औषधं कशाला द्यायची, स्नेहपानानेच माणूस बरा होऊ शकतो. इतकं समोर असून त्यांना त्याच्याबद्दल शिकवताना मी बघितलंय आणि त्याच्यामुळे इतका इंटरेस्ट वाढत गेला त्याच्यामध्ये पुढे पुढे. आणि MD पण त्यांनी केलं आहे. त्याच्यामध्ये उत्क्लेशन बस्तीबद्दल त्यांचा रिसर्च होता आणि त्याच्याबद्दल पण त्यांनी खूप काम केलं आणि त्या पण वेळेला वातव्याधी हा त्यांचा फेवरेट विषय वाटला मला शिकवताना, कारण आम्हाला कंटिन्युअसली मला वाटते 6 की 7 लेक्चर्स आम्ही फक्त वातव्याधीच शिकत होतो आणि ते खूप छान दिवस होते ते दरम्यानचे. आणि हे सगळं करत असताना मॅडमची आज परत एकदा बोलायचा मला वेळ मिळाला आणि मॅडमनी वेळ दिला त्याच्याबद्दल थँक्यू. आपण चालू करूयात मॅडम. धन्यवाद डॉक्टर स्वाती. एवढी उत्साहाने माझ्यापेक्षा वयाने तुम्ही आणि ज्ञानानेही मोठे आहात तरी सुद्धा एवढी विद्यार्थी दशेतली सगळ्या आठवणी सांगून पुन्हा एकदा त्या ह्याच्यामध्ये नेलं. माझाही तो काळ खूप आनंदाचा होता. खूप चांगले विद्यार्थी म्हणून पुन्हा आयुर्वेदिक प्रॅक्टिसमध्ये येणारे असे सगळे विद्यार्थी होते आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आयुर्वेद शिकून तो अंमलात आणायला प्रॅक्टिसमध्ये आणायला सुरुवात केली. असा तो काळ त्यावेळेला आम्ही जो पंचकर्म कोर्स घेत होतो त्यावेळेला होता. आज जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं विशिष्ट वयोगटातल्या मुलांसाठी काही गोष्टींबद्दल आपण मार्गदर्शन करणार आहोत. त्या अनुषंगाने त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांची मी आभारी आहे. त्यामुळे आता पुढील प्रश्नांना आणि उत्तरांना आपण सुरुवात करूया. मॅडम म्हणजे आम्हाला सुरुवातीला सांगा की त्या 8 ते 12 हे वयोगटातले साधारणतः नेमके बदल काय असतात, शारीरिक किंवा मानसिक असे?
8 ते 12 हा जो वयोगट आहे याच्यामध्ये जर चाइल्डहुडचे 3 भाग केले तर अर्ली, मिडल आणि लेट, तर लेट चाइल्डहुडमध्ये हा भाग येतो आणि ह्याच्यानंतर ॲक्च्युली प्युबर्टी किंवा ह्याच्यापासूनच प्युबर्टीचा पिरियड म्हणजे तारुण्याची सुरुवात असं आपण म्हणूया ती सुरू होते. पण मुलांमध्ये हा बदल वेगळा असतो, मुलींमध्ये हा बदल वेगळा असतो. 8 किंवा 9 ते 12 हा जो वयोगट बघितला आपण तर याच्यामध्ये मुलांमध्ये काही अंशी शारीरिक वाढ किंवा उंची आणि वजन वाढायला सुरुवात होते. पण हाच बदल मुलींमध्ये थोडा जास्त अधिक व्यक्त होतो. त्याच्यामध्ये उंची किंवा शारीरिक बदल, वजन वाढणे, उंची वाढणे हे तर घडतंच, पण त्याच्या बरोबरीनं त्यांचं जे पुढे जाऊन स्त्रीत्वाचे जे बदल आहे किंवा ज्याला आपण वयात येणारे बदल म्हणतो ते अधिक दिसायला लागतात. हे मुलांमध्ये साधारण 13-14 किंवा 12 ते 14 अधिक दिसतात. त्यामुळे मुलांमध्ये येणारा प्युबर्टीचा जो काळ आहे तो साधारण 9 ते 12 मध्ये येत नाही, तो साधारण 11-12 नंतर सुरू होतो. पण 9 ते 12 या कालावधीमध्ये मुलींमध्ये जसे शारीरिक बदल घडतात, वजन वाढणे, उंची वाढणे, त्याच्या बरोबरीनंच वयात येण्याचे जे बदल आपण म्हणतो ते सुरू होतात. त्यामुळे मुलींच्या दृष्टीनं 9 ते 12 हा जरी लेट चाइल्डहुड असा जरी काळ आपण म्हणत असलो तरी सुद्धा त्यांच्यामध्ये स्त्री शरीराचे दर्शवणारे असे बदल घडतात, ज्याच्यामध्ये विशेषत्वानं स्तनवृद्धी सुरू होते, ब्रेस्ट डेव्हलपमेंट जी आहे ती हळूहळू सुरू होते. त्यानंतर प्युबिक हेअर डेव्हलपमेंट ती सुरू होते किंवा योनी प्रदेशी जे काही किंवा मायांग ज्याला आपण म्हणतो तिथे हेअर ग्रोथ किंवा केस वाढणे अशी सुरू होते. वेगवेगळ्या मुलींमध्ये हे बदल वेगवेगळ्या वयात थोड्याफार फरकानं पुढे मागे असे होऊ शकतात. काहींमध्ये स्तन वृद्धी किंवा ब्रेस्ट डेव्हलपमेंट ही आधी होते, काहींमध्ये प्युबिक हेअर किंवा ॲक्झिलरी हेअर हे आधी दिसतात. असं वेगवेगळ्या ह्यांनी सुरू होतं. साधारण 9 ते 10 वर्षामध्ये हे सुरू होतं. त्यामुळे हे पुढची जी रजप्रवर्तन ज्याला आपण म्हणतो किंवा मासिक पाळी त्याच्या दृष्टीने ही जी शरीराची तयारी आहे ती साधारण 9 ते 12 एक्झॅक्टली 9 वर्षामध्ये नाही पण साधारण 10, 11, 12 मध्ये सुरू होते. सध्याची जी काही जीवनशैली बदललेली आहे, खूपच मुलं वेगवेगळ्या गोष्टींना एक्सपोज होत आहेत, वेगवेगळी गॅजेट्स आहेत, वेगवेगळी आहार विहार, सगळीच बदलती जीवनशैली आहे. या सगळ्यांमुळे आजकाल वैद्यकशास्त्रामध्ये आम्हाला जेव्हा रुग्ण तपासताना असं पिक्चर दिसतं की पाळीची जी सुरुवात आहे किंवा मासिक पाळी जे साधारण पूर्वी 12-11 या वयामध्ये दिसायचं, कधी कधी 13 पर्यंत, तर ही सगळी जी लक्षणं त्या विशिष्ट वयामध्ये जी वयात येण्याची लक्षणं दिसायची ती थोडी अलीकडे यायला लागली. बऱ्याचशा विशिष्ट मुलींमध्ये ही लक्षणं कधी कधी 9व्या वर्षी किंवा 10व्या वर्षी पण दिसतात, जी एक 10 ते 15 वर्षापूर्वी अशी दिसत नव्हती. तर बदलतं राहणीमान आणि आत्ताचं जे त्यांचा आहार विहार किंवा त्यांचं वेगवेगळ्या गोष्टींना सामोरं जाणं जे आहे त्याच्यामुळे हे सगळे बदल थोडेसे लवकर दिसायला लागले आणि त्या अनुषंगानं आयुर्वेदानुसार आपण त्यांना काही विशिष्ट मार्गदर्शन आपण करू शकतो. हे विशिष्ट स्त्री विशिष्ट बदल या शरीरात घडतातच. या बरोबरीनं दोघांमध्ये, मुलांमध्ये आणि मुलींमध्ये थोडीशी समज अधिक यायला लागते. मुलं जास्त अटेंटिव्ह 9व्या-10व्या वर्षी व्हायला लागतात. काहीतरी बोलणं, काहीतरी ऐकून घेणं, काहीतरी नवीन विचार मांडणं हे सगळं सुरू होतं. म्हणजे जसे शारीरिक बदल होतात तसे मानसिक किंवा कॉग्निटिव्ह बदल होतात. काहीतरी नवीन शिकायला पाहिजे ही इच्छा निर्माण होते. थोडंसं पुढे गेल्यानंतर 11व्या-12व्या वर्षानंतर जेव्हा हे शारीरिक बदल वाढतात त्याच्यानंतर काही मानसिक बदल असे होतात की थोडंसं अपोजिट सेक्सबद्दल अट्रॅक्शन, म्हणजे मुलींना मुलांविषयी आणि मुलांना मुलींविषयी फक्त एक प्रकारचं आकर्षण असतं. बऱ्याचदा काय होतं, घरी पालक या आकर्षणाला फार पुढे नेऊन डायरेक्ट सेक्स रिलेटेड असा त्याचा संबंध जोडतात, पण तो कृपया पालकांनी जोडू नये. ते केवळ आकर्षण असतं आणि आपण पालक म्हणून खूप घाबरतो, खूप शंका घेतो आणि फार पुढच्या पायरीवर विचार करून त्या दृष्टीनं मुलांना काहीतरी सल्ले द्यायला जातो. तर असं न करता मुलांशी योग्य तो संवाद साधून त्यांची शारीरिक मानसिक त्यांचे बदल त्यांना समजावून सांगून त्या दृष्टीनं त्यांच्याशी संवाद साधायला पाहिजे. बरं, एकदा संवाद साधून हे होत नाही, वारंवार त्यांना या संबंधी माहिती देणं, प्रेमाने या गोष्टी समजावून सांगणं आवश्यक असतं. नाहीतर मग त्याचा काहीतरी वेगळा अर्थ काढला जातो. आजकाल मुलांसमोर मोबाईल, कम्प्युटर हे असे अनेक गॅजेट्स आहेत. इंटरनेटचा भरपूर वापर, कधी कधी गैरवापरही म्हणूयात आपण, तो केला जातो. त्यामुळे ह्यापासून मुलांचं रक्षण करण्यासाठी आई वडिलांनी त्यांच्याशी व्यवस्थित वारंवार संवाद साधणं वेगवेगळ्या पद्धतीनं हे यावेळेला गरज असते. त्यामुळं शारीरिक आणि मानसिक बदल आणि त्यानुसार पालकांचा त्यामध्ये रोल असावा. तर या साधारण या वयामध्ये जर विचार केला तर समस्या कुठे येऊ शकतात? म्हणजे
आजारांच्या बाबतीत म्हणा किंवा बदलांमुळे होणाऱ्या अशा काही? थोडंसं 9 ते 12 मध्ये हळूहळू इम्युनिटी किंवा व्याधिक्षमत्व ज्याला म्हणूयात, वेगवेगळे आजार सहन करण्याची ताकद हळूहळू डेव्हलप होत असते. त्यामुळे जे हवामान बदलामुळे आजार होणार आहेत ते तर ह्या सगळ्यांमध्ये कॉमन असू शकतात. त्याच्याबद्दल आपण फारसं बोलण्याची गरज नाही. म्हणजे सर्दी, घसा दुखणे, ताप किंवा इन्फेक्शस डिसीज किंवा काही साथीचे आजार ते तर सगळ्या मुलांमध्ये कॉमनली दिसू शकतात. कारण पूर्णतः धातूंची वाढ, पूर्णतः सगळ्या शरीराची वाढ झालेली नसते. त्यामुळं काहीतरी इम्युनिटी कमी पडणं आणि त्यातनं हे आजार असे उद्भवू शकतात. तेही होऊ नयेत म्हणून आयुर्वेद तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं आहार, विहार, व्यायाम कसं असावं ह्याबद्दल मार्गदर्शन करतोच. पण या व्यतिरिक्त विशेष म्हणून जे तरुण वय सुरुवात होणार आहे किंवा प्युबर्टी ज्याला आपण म्हणतोय, त्या अनुषंगानं काही विशेष समस्या दिसतात. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विशेषतः मुलींमध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा काही हॉर्मोनल बदल घडल्यामुळे आता हळूहळू पुढे शरीराची वाढ होतीये आणि हळूहळू रजत प्रवर्तन किंवा मासिक पाळी पण सुरू होणार आहे. त्यामुळे त्या हॉर्मोनमध्ये जे काही बदल घडतात त्यामुळे खूप मुखदूषिका किंवा ज्याला पिंपल्स म्हणतो ते सुरू होतात चेहऱ्यावर. चेहरा थोडासा तेलकट दिसायला लागतो. त्यामुळे मुली खूप अशा कॉन्शियस होतात की चेहरा खराब झालाय आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतात त्या. तर ह्याच्यामध्ये काही ठराविक ग्रंथी जास्त ॲक्टिवेट होतात. विशेषतः चेहऱ्यावर तेलकट स्राव निर्माण होतात, ज्याला सीबम ग्रंथींचा स्राव असं आपण म्हणतो. त्यामुळे खूप पिंपल्स वाढतात. त्या दृष्टीनं आपण काही शारीरिक स्वच्छता किंवा इतर काही उपायांचा वापर करू शकतो. दुसरी समस्या म्हणजे मासिक पाळी जर सुरू होणार असेल तर त्याच्या अलीकडे पोटात दुखणे, पाय दुखणे अशा काही गोष्टी सुरू होतात. याला फार औषधं देण्याची किंवा चिकित्सा देण्याची फारशी गरज नसते, ते आपोआपच कमी होणारे आहेत. तिसरं म्हणजे मासिक पाळीच्या वेळेला ॲक्च्युअली सुरू झालेली आहे मासिक पाळी आणि त्यावेळेला पोटदुखी, पायदुखी असेल, ती खूपच असेल तर तुम्हाला वैद्यकीय सल्ला घ्यायला लागतो. नाहीतर ती बऱ्याचदा पाळी सुरू झाली की 2 तास पोट दुखून ते कमी होतं. अजून एक समस्या नेहमी येते म्हणजे पाळी सुरू झाल्यानंतर आजकाल सॅनिटरी पॅडचा वापर केला जातो. पूर्वीच्या काळी काही स्वच्छ वस्त्र धुवून ती पुन्हा पुन्हा स्वच्छ धुवून वापरली जायची. अजूनही काही मुलींमध्ये किंवा स्त्रियांमध्ये हा प्रकार बघायला मिळतो. हरकत नाही आहे, फक्त त्याची स्वच्छता व्यवस्थित ठेवावी अशी अपेक्षा आहे. जर तुम्ही वस्त्र वापरत असाल तर ती स्वच्छ काहीतरी डिसइन्फेक्टंट वापरून किंवा डेटॉल वापरून, सॅव्हलॉन वापरून अशी स्वच्छ धुवून पूर्ण कोरडी करून मग वापरावी. किंवा सॅनिटरी पॅडचे खूप वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. सॅनिटरी पॅड वापरताना सुद्धा काळजी घेणं महत्त्वाचं की तुम्ही कुठला वापरताय, कुठल्या पद्धतीचा आहे, त्यांनी तुमच्या तिथल्या स्थानिक त्वचेला काही इरिटेशन होत नाहीये ना, हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबरीनं बऱ्याच मुलींना सातत्यानं 7, 8, 10 तास एकच पॅड वापरल्यानंतर त्वचेला इरिटेशन होतं, दाह होतो आणि मग तिथे खाज वगैरे सुरू होऊन कालांतराने फंगल इन्फेक्शनची सुरुवात होते. यामुळे दर 3 ते 4 तासांनी पॅड बदलणं, तुम्हाला जे सुटेबल आहे, कॉटनी कव्हर असलेलं जे सॉफ्ट आहे अशा पद्धतीचा ब्रँड निवडून ते वापरणं किंवा जे वस्त्र वापरतात त्यांनी व्यवस्थित इन्फेक्शन होणार नाही याची काळजी घेऊन स्वच्छता ठेवणं हेही गरजेचं असतं. याबरोबरीनं मासिक पाळीच्या दिवसांमध्ये दररोज स्नान करणं, त्या स्थानिक जागेची दिवसातनं 2दा स्वच्छता ठेवणं, गरज असेल त्यानुसार अंतर्वस्त्र बदलणं हे सगळं करणं गरजेचं असतं. त्यामुळे तिथे जे काही बदल घडणार आहे, मासिक पाळीच्या काळामध्ये तुम्ही सतत सॅनिटरी पॅड वगैरे 4 दिवस सलग वापरत असता. काही वेळेला तुम्हाला विशेषतः मुलींना शाळा, कॉलेज प्रवास करायला लागतो आणि त्यांनी सुद्धा इरिटेशन होतं. त्यामुळे त्या दृष्टीनं ती काळजी घेणं गरजेचं असतं. या काळात मुद्दामून ऑलरेडी सॅनिटरी पॅडचा वापर आहे, काहीतरी आवरण तुम्ही त्या जागेवर वापरताय आणि त्या काळामध्ये पुन्हा खूप टाईट कपडे घालणं, युजली मुलींमध्ये आजकाल जीन्सचा वापर किंवा जरा टाईट कपड्यांचा वापर हा दिसतो. तर निदान या काळामध्ये तुम्ही तसंही वापरायलाच नको आहेत, कारण की या सगळ्या अशा वस्त्रांचा संपर्क त्या जागी आल्यामुळे तिथे इरिटेशन होण्याची शक्यता असते, इतर काही तक्रारी उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे या काळामध्ये निदान सैलसर कपडे वापरावे, जेणेकरून ऑलरेडी तुम्ही पॅड वापरून तिथे एक प्रकारचं बांधून ठेवल्यासारखी जी भावना येते ती अजून फारच टाईट कपडे वापरल्याने जी येणार आहे ती येणार नाही. त्यामुळे निदान या दिवसांमध्ये तुम्हाला प्रवास करायला लागणार आहे, थोडंफार खूप हेक्टिक शेड्यूल नसावा असंही अपेक्षित आहे, पण तरी तुम्ही साधे सुती हलके कपडे वापरावेत अशी अपेक्षा आहे की जेणेकरून त्या जागेची व्यवस्थित काळजी घेतली जाईल. साधारणतः प्री मेन्स्ट्रुअल असे बरेच सिंड्रोम आजकाल दिसतात.
तर हो. त्यावेळेला मग म्हणजे ते आपोआप सबसाईड होणारे असतात की त्याला काही मदतीची पण गरज असते, वैद्यकीय मदतीची? कारण मग काही नाहीतर मग घरी आई हे करून बघ, ते करून बघ, आणि त्याच्यामध्ये अजून वाढताना पण दिसतं कित्येकदा. बरोबर. सध्याचं बदलतं आहार, विहार, राहणीमान याच्यामुळे मी म्हटलं तसं की लवकर मासिक पाळी सुरू होते आणि त्याच्यामध्ये अनेक जे बदल घडतात त्यातलं पहिलं जे आपण बोललो की पिंपल्स खूप येतात. तर खूपच पिंपल्स येऊन चेहरा विद्रूप दिसत असेल आणि त्यामुळे त्या व्यक्तीला त्याचा खूप समाजात वावरण्यासाठी त्रास होत असेल तर जरूर तुम्ही त्याच्यासाठी वैद्यकीय सल्ला घेऊ शकता. मुळात हे तेलकट ग्रंथींचा स्राव वाढल्यामुळे होत असल्यामुळे त्यावेळेला दिवसातनं 2दा ते 3दा साध्या साबणाने चेहरा धुणं, पाणी भरपूर पिणं, हेल्दी आहार घेणं आणि विटॅमिन्सचा काही गरज असेल तर वापर करणं वैद्यक सल्ल्यानुसार हे गरजेचं असतं. त्याहीपेक्षा जर खूपच प्रमाण वाढत असेल तर त्यावेळेला जरूर वैद्यकीय सल्ला घ्यावा. त्यावेळेला ते गरजेचं असतं. आणि खूपदा मासिक पाळीपूर्वी 15 दिवस खूप मोठे मोठे पिंपल्स येतात. त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यासाठी तुम्हाला वैद्यकीय सल्ल्याची गरज पडते. दुसरा असा भाग आपण बघितला होता की मासिक पाळीपूर्वी खूप रुग्णांमध्ये, ज्याला आपण PMS म्हणतो, प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम, की ज्याच्यामध्ये खूप पोटात दुखतं. म्हणजे इतकं उदरशूल हे लक्षण असतं की ती व्यक्ती म्हणजे ती मुलगी पूर्ण गडाबडा लोळते, तिला दिवसाला 2 किंवा 3 वेळा पेनकिलर घ्यायला लागतात. अशा अवस्थेमध्ये रुग्णाने जरूर वैद्याचा सल्ला घ्यावा. आयुर्वेदानुसार त्याच्यामध्ये आहारातले बदल, काही पंचकर्मापैकी उपाय, अगदी साधे सोपे उपाय सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. तर हे तुम्हाला सांगून त्याच्यावर उपाय करता येईल. काही वेळेला केसांबद्दलही समस्या या वयात निर्माण होतात, पण जिथे खूपच केस गळत आहेत, पांढरे होत आहेत, त्यावेळेला जरूर वैद्यकीय सल्ला घ्यावा किंवा तो गरजेचा असतो. कोंडा वाढतो किंवा मुलींना आणि ह्या साधारणतः या वयामध्ये वजन वाढायला सुरुवात होते, खेळायला जायची इच्छा होत नाही किंवा त्या घरात बसायला शिकतात, त्याच्यामुळे पण हे कदाचित होत असावं. हो, म्हणजे परत आपण तोच भाग बघूयात की हे सगळं होण्याची कारणं, किंवा मगाशी जसं बघितलं की आजकाल लवकरच्या वयामध्ये पाळी सुरू होतीये किंवा लवकरच्या वयामध्ये बदल घडतात, किंवा कधी कधी 9व्या वर्षी किंवा 9, 9.5 ते 10 या वर्षामध्ये पाळी सुरू होते, परत 6 महिने बंद पडते आणि मग परत ती सुरू होते. तर या लगेच ह्याच्यामध्ये खूप काळजी करून लगेचच काही औषधं घ्यायला पाहिजेत किंवा काही वेगळे उपाय करायला पाहिजेत अशी आवश्यकता नसते. 10व्या वर्षी सुरू झाली आहे, ॲक्च्युअल पाळी सुरू होण्याचं वय साधारण 11 ते 13 याच्यामध्ये असल्यामुळे आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे हे थोडं अलीकडे आले. त्यामुळे थोडासा मध्ये गॅप झाला 6 महिने 8 महिने तरी हरकत नाही. लगेच काही खूप तुम्ही मोठ्या प्रमाणावर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे असं नाही. त्याच्याबरोबर काही खूप महत्त्वाच्या तक्रारी असतील तर जरूर तुम्ही वैद्यकीय सल्ला घ्या. पण बऱ्याचदा 6 महिन्यानंतर 9 महिन्यानंतर पाळी पुन्हा सुरू होते. तुमचं रेग्युलर आहार, व्यायाम हे सगळं जर नियमित असेल तर पाळी पुन्हा सुरू होते. त्यासाठी पुन्हा औषधं घेण्याची गरज नसते. त्यामुळे 12 किंवा 13पर्यंत आपण वाट बघू शकतो. कधी कधी 13व्या वर्षी सुरू झालेल्या मुलींना सुद्धा 6 महिने गॅप होऊन पुन्हा पाळी सुरू होते. त्यामुळे या सगळ्या गोष्टींसाठी लगेचच घ्यावा अशी काही गरज नसते. पण त्याच्या बरोबरीनं काही लक्षणं निर्माण होत असतील तर जरूर वैद्यकीय सल्ला घ्यायला हवा. वजन वाढणे हा जो एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ती चाइल्डहूड ओबेसिटी ज्याला आपण म्हणतो, तिची सुरुवात सुद्धा 9 ते 12 या वयामध्ये होते. हा एक अत्यंत महत्त्वाचा किंवा आव्हानात्मक विषय असा वैद्यकशास्त्रासमोरचा आहे. 9 ते 12 आपण या वयोगटाबद्दलच बोलतोय. हाच वयोगट असा आहे की इथे जर तुम्ही मुलांना नेमक्या चांगल्या सवयी लावल्या, आहाराच्या असतील, व्यायामाच्या असतील, वेळेवर उठण्याच्या असतील, तुम्ही त्यांचं रुटीन व्यवस्थित ठेवण्याचा जितका चांगला प्रयत्न कराल तितके जे वेगवेगळे आजार आहेत किंवा समस्या आहेत प्युबर्टीच्या त्या निर्माण होणार नाही. याच काळामध्ये सगळे बदल सुरू होतात. याच काळामध्ये शारीरिक जडणघडण होते, मानसिक जडणघडणही बदलत असते, वजन वाढत असतं, उंची वाढत असते. या वजन आणि उंची वाढण्याच्या बरोबर जर आहार विहारामध्ये खूपच वेडावाकडा बदल होत गेला, काम असणं किंवा नुसतंच बसून राहणं, सिडेंटरी लाईफस्टाईल ज्याला म्हणतो, फारशी हालचाल न करणं, व्यायाम न करणं, सायकलिंग न करणं, वेगवेगळ्या पदार्थाचे सेवन की जे वजन वाढवणारे आहेत, मैद्याचे पदार्थ आहेत, पिष्टमय पदार्थ आहेत, मधुर रसात्मक किंवा खूप गोड पदार्थ खाणे, जेवल्यानंतर पुन्हा खाणे, बाहेरचं खाणे, हॉटेलिंग, या सगळ्यामध्ये जे नॉर्मल वजन वाढणं अपेक्षित असतं की जे शरीराला आवश्यक आहे किंवा या वयानुसार जे वाढायला हवं आहे तसं न वाढता
थोडंसं अव्वाच्या सव्वा वजन वाढायला लागतं आणि म्हणून ओबेसिटी किंवा चाइल्डहूड ओबेसिटीमध्ये याच काळामध्ये लक्ष देणं आणि मुलांच्या आहार विहाराच्या सवयी बदलणं आवश्यक असतं. कारण एकदा या वयामध्ये वजन वाढायला लागलं आणि त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर पुढे जाऊन पूर्ण स्थौल्य ही विकृती आणि मग त्याची चिकित्सा करणं खूप अवघड जातं. आणि म्हणून हा वयोगट ह्याच्यामध्ये आहार किंवा त्यांचा व्यायाम असो, त्यांचं रुटीन असो, ते काय जे काही नवीन शिकणार आहेत व्यायामाचे प्रकार, सूर्यनमस्कार असो किंवा सायकलिंग असो, जे काही करणार आहेत त्याची व्यवस्थित त्यांना एक प्रकारची सवय लावून देणं हे गरजेचं असतं. नाहीतर या वयातच वेगवेगळ्या आजारांची सुरुवात होते आणि मग नंतर पुढे जाऊन खूप दिवस औषधं किंवा चिकित्सा करायला लागते, असं होऊ शकतं. लाईफला थोडंसं म्हणजे आयुष्याला थोडं शेड्युलिंग आलं पाहिजे, ज्याला आपण आयुर्वेदामध्ये दिनचर्या म्हणू, की विशिष्ट वेळेला विशिष्ट गोष्टी तुम्ही करा, विशिष्ट वेळेला या झोपा, विशिष्ट दिनचर्येचा सल्ला किंवा दिनचर्या मुळातच सगळ्यांनीच व्यवस्थित ठेवायला हवी, पण त्याचं मुलांच्या मनामध्ये ते रुजवणं आणि हे पालकांनाच करायला लागतं. काही अंशी शाळेमधले शिक्षकही हे करत असतात. हे याच वयोगटात होतं, या वयोगटात केलं तर पुढच्या अनेक समस्यांना आपण आळा घालू शकतो. बरोबर. मग आता नेमकं ह्या सगळ्या अडचणी तर येतच राहणार, पण आता आपण बऱ्याच गोष्टी बोललो, पण नेमकं डॉक्टरांकडे कधी जायचं? कारण का काही आपण आत्ताच सांगितलं की थोडे दिवस वाट पहा मग जा, पण नेमकं कधी जायला हवं? एक तर पाळी सुरू होण्याचं जो वयोगट आहे तो आपण बघितलेला आहे. त्याच्या पुढेही वर्षभर जर होत नसेल, 12 वय उलटून गेलंय, 13 उलटून गेलंय, तरी पाळी येत नसेल तर जरूर वैद्यकीय सल्ला घ्यावा की नेमकी त्याची काही कारणं आहेत का, आपण अजून वाट बघू शकतो. हा एक भाग झाला. मगाशी जसं म्हणलं की पिंपल्स इतके वाढत आहेत की त्याच्यामुळे बाहेर वावरणं अवघड होतंय, सौंदर्यविषयक महत्त्वाची समस्या आहे ती, तर त्यावेळेलाही जरूर तुम्ही जे काही घरगुती उपाय करताय की काहीतरी फेस पॅक वापरताय, 2दा-3दा चेहरा स्वच्छ धुताय, व्यवस्थित तुम्ही आहाराचं मॅनेज केलं आणि तरी ते कमी होत नसेल तर तरीही सुद्धा तुम्ही वैद्यकीय सल्ला घ्यावा. प्री मेन्स्ट्रुअल जे काही लक्षणं निर्माण होत आहेत, पाळीच्या पूर्वी जी काही लक्षणं निर्माण होत आहेत ती इतकी बलवान आहेत की औषधं काही घेऊन सुद्धा घरगुती औषधं किंवा पोट शेकणं किंवा काही आहारातले बदल करणं, व्यायाम करणं ह्यांनी सुद्धा तो प्रश्न सुटत नाही. त्यावेळेलाही जरूर वैद्यकीय सल्ला घ्यावा. या दरम्यान साधारण छोट्या छोट्या कंप्लेंट्स अजून जाणवतात की गुडघे दुखतात किंवा गुडघ्यांवर किंवा असे स्ट्रेच मार्क्स येतात आणि मग कळत नाही की हे का होत आहेत, अचानक गुडघे का दुखायला लागले किंवा छोटे सांधे का दुखायला लागले. तर ही ग्रोईंग पेन आपण ज्याला म्हणतो, हे ग्रोईंग बोन एंड्स जे असतात म्हणजे अस्थींचं वाढ जी आहे ती साधारण वयाच्या 18 वर्षापर्यंत होत असते. हाडांची जी शेवटची दोन्ही बाजूची टोकं असतात तिथे ऑसिफिकेशन किंवा कम्प्लिशन होत असतं, म्हणजे हाड पूर्ण ते बोन वाढून पूर्ण तयार व्हायला अजून काही वर्ष, 12 वर्षानंतर जाणार आहे. आणि म्हणून बऱ्याचदा 9 ते 10, विशेषतः 9-10 मध्ये हे पेन खूप जणांना व्यक्त होतं. रात्रीच्या वेळेमध्ये खूप पाय दुखतात किंवा काही ठिकाणी खूप सांधे दुखतात असं हे पेन जाणवतं, विशेषतः वयात येणाऱ्या मुलांमध्ये आणि मुलींमध्ये किंवा इव्हन लहान म्हणजे 6 ते 10 या वयोगटातही हे पेन खूप असतं. त्याला ग्रोविंग बोनचं पेन असंच म्हटलं जातं. काही वेळेला या रुग्णांमध्ये आयुर्वेदानुसार आपण काही अस्थीसाठीची जी उपयुक्त औषधं आहेत त्याच्याही पेक्षा जे आहारातले बदल आहेत की जे अस्थी धातूसाठी उपयुक्त आहेत ते आपण त्यांना सांगू शकतो. त्यांना तीळ, ओवा, जिरे असे काही पदार्थ खायला सांगू शकतो की जे त्या अस्थीसाठी त्यांच्या वाढीला पूरक आहेत, अशा पद्धतीनं आपण सांगू शकतो. काही वेळेला अशा रुग्णांमध्ये कॅल्शियम सप्लिमेंट्स द्यायची गरज पडते. काही वेळेला आयुर्वेदानुसार हे वाताचं लक्षण असल्यामुळे त्यांना स्नेहनस्वेदन करणं किंवा स्थानिक तेलाने अभ्यंग करणं आणि शेक देणं असेही कधी कधी खूप उपयोगी पडते. त्यामुळे या 3 उपायांचा याच्यामध्ये उपाय करता येतो. पण हे खूप मेजर नसेल, खूप अगदी खूप वेदना नसतील तर याच्यासाठी पण वैद्यकीय सल्ला घेऊन काही चिकित्सा द्यायला पाहिजे असं नसतं. ते जर तिथल्या तिथे थांबत असेल, 1-2 दिवस दुखलं कमी झालं तर त्याच्यासाठी खूप औषधं घ्यायला लागत नाही. जसं जसं हाडांची वाढ पूर्ण होते तशी ही लक्षणं पूर्ण कमी होतात. आजकाल ते वय जे आहे ते साधारणतः 10-11 वर्षापर्यंत आलंय, त्याच्यामुळे आई घाबरून जाते त्या मुलीची एकदम की आता मग आता हिचं वय पण छोटं आहे आणि आता चालू झालं, मग त्यावेळेला काही रक्तवाढीसाठी त्यांना काही वेगळा आहार किंवा औषधांची गरज पडते का? कारण बऱ्याचदा लोक विचारतात की आम्ही काय करायला हवं, रक्त नाही ना कमी होणार. बऱ्याचदा थोडंसं कसं असतं की या वयातली जी मुलं आहेत त्यांना थोडंसं स्वतः ते स्वतंत्र झालेले असतात. त्यामुळं आईवडिलांनी जर काही सांगितलं तर ह्या मुलांना लवकर पटत नाही. आणि मग अशा वेळेला पूर्वी कसं होतं की घरात मोठी माणसं असायची, आजी असायची, पणजी पण असायची,
ते लोक आधीपासून थोडंसं सांगायचे, मार्गदर्शन करायचे, त्यामुळे त्यावेळेला थोडंसं सोपं होतं. आता ही मुलं ऐकतीलच असं नसतं, त्यामुळे अशा वेळेला पाळी सुरू होणार आहे त्याच्या आधी मुलांना शाळेमध्येही याचं शिक्षण आजकाल दिलं जातं. पण त्याच्या बरोबरीनं जर तुमच्या कोणी ओळखीच्या स्त्री वैद्य असतील त्यांच्याकडे जर नेलं तर त्या तुमच्यापेक्षा म्हणजे पालक म्हणून सांगण्यापेक्षा त्या ज्या वैद्य असतील त्या अधिक व्यवस्थित त्यांना समजावून सांगू शकतात, त्यांना परिस्थितीची पूर्ण मुलींना कल्पना देऊ शकतात आणि मग त्यातनं त्यांना समजून उमजून की हे असं असं होणार आहे त्या दृष्टीनं आपण पुढे जाऊ शकतो. याबद्दल त्या मुलींचा जो आहार आहे त्याच्याबद्दल तुम्ही पालकांशी बोलू शकता. विशेष करून फळं आणि भाज्या ह्यांचं प्रमाण आहारातनं खूप कमी झालं आहे मुलांच्या. कारण ब्रेड, पिझ्झा, पास्ता अशा प्रकारचे पिष्टमय पदार्थ किंवा ज्यांनी वजन वाढण्याकडे कल आहे किंवा ज्यांनी वेगवेगळ्या शरीरात आजारांची सुरुवात या पदार्थांनी होते असे पदार्थ खाण्याकडे खूप कल आहे. त्यामुळे सकस आहार ज्याला पूर्वी आपण म्हणायचो की चारी ठाव अन्न, की कार्बोहायड्रेट्स पण हवेत, प्रोटीन्स पण हवेत, पण बरोबर विटॅमिन्स मिनरल्ससाठी भरपूर भाज्या आणि फळं. आणि दुसरा एक प्रकार आजकाल असा दिसतो की आपण अगदी विटॅमिन सी पाहिजे म्हणून किवी खा असं सांगतो, ह्या फळामध्ये हे जास्त आहे. पण मुळात आपली जी काही ट्रॅडिशनल फूड आहे, आपण महाराष्ट्रात राहतो किंवा भारतात राहतो, तिथे पिकणारं जे सगळं आहे ते सगळं आपल्याला चालणार आहे. त्यामुळे इथे पिकणारी सगळी फळं आपल्याला सगळ्या प्रकारचे विटॅमिन्स मिनरल्स देत असतात. इथे पिकणाऱ्या सगळ्या भाज्या व्यवस्थित पद्धतीनं आपल्याकडे स्वयंपाकाचा जो काही संस्कार त्याच्यामध्ये आपण करतो ते सुद्धा सगळे उत्तम आहेत. त्यामुळे जे आपण ट्रॅडिशनल फूड म्हणूयात की आपल्याकडे भाजी पोळी वरण भात कोशिंबीर आमटी रायतं किंवा कोशिंबीरचे वेगवेगळे प्रकार ताक हे सगळ्याचा अंतर्भाव आपण करतो, त्यातनं सगळे विटॅमिन्स मिनरल्स किंवा जे चतुर्विध प्रकारचं अन्न आहे किंवा पूर्ण सकस आहार किंवा संपूर्ण आहार जो आहे दूध दुभतं आहे हे सगळं आपल्याला मिळत असतं. तर काहीतरी जाऊन नवीनच ब्रोकोलीमध्ये हे आहे म्हणून आपण ते खाल्लं पाहिजे, किवीमध्ये खूप सी विटॅमिन आहे, अरे आपल्या आवळ्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त विटॅमिन सी आहे ते तुम्ही खा, कारण की तो आपल्या देशात झाला आणि तुम्ही याच देशातले आहात. त्यामुळे ते सगळे पदार्थ तुम्ही आपल्या आहारामध्ये अंतर्भूत करू शकता. त्याशिवाय तुमचे जे काही रोजचं रुटीन आहे, सकाळी वेळेवर उठणं, व्यायाम करणं, हे जे काही आपलं बॉडी क्लॉक आहे ते सगळं मेंटेन करणं हे पण खूप गरजेचं असतं. याच्यावरच मध्यंतरी नोबेल पारितोषिक मिळालेला प्रबंध सादर झालेला आहे की ज्याच्यामध्ये तुमच्या या सगळ्या रिदममध्ये तुम्ही जर काहीतरी वेडेवाकडे प्रकार केले तर खूप वेडेवाकडे बदल घडतात आणि व्याधींना निमंत्रण देतो आपण. त्यामुळे जे हजारो वर्षांपूर्वी आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की सकाळी लवकर उठलं पाहिजे, वेग उत्सर्जन सगळं झालं पाहिजे, त्यानंतर आहार सेवन, व्यायाम, वेळेवर झोपणं, ह्या सगळ्या दिनचर्या किंवा रात्रीचर्या म्हणूया आपण, ह्या सगळ्या रुटीन व्यवस्थित बसून तो तुम्हाला कुठलाही वैद्य तुम्हाला हा सल्ला व्यवस्थित देणार आहे. त्या सगळ्याचं पालन या वयातच सुरू केलं तर पुढे मुलींना तशी सवय लागेल आणि मग बऱ्याचशा व्याधींचा आपण अटकाव करू शकतो. आणि मगाशी मॅडम तुम्ही म्हणाला तसं स्वस्थ रक्षण करणं आहे ते हेल्थ मेंटेन करणं हेच आपण आयुर्वेदानुसार करू शकतो. म्हणजे व्याधीपर्यंत जायलाच नको ना, त्याच्या आधीच आपण थांबूया. म्हणजे आजकाल कसं झालंय, आई पण जॉब करते, बाबा जॉब करतात, घरी यायला उशीर होतो, त्याच्यामुळे झोपण्याचं टाइम सुद्धा आता मुलांचा पण पुढे गेलाय आणि त्याच्यामुळे पण मग चिडचिडेपण आणि ह्या सगळ्या गोष्टी मुलांमध्ये यायला लागल्यात आणि त्याचा परिणामात त्याच्यात ही मुलं 8 ते 12 वर्षाच्या वयामध्ये त्या मुली गेल्या की मग ती पूर्ण मानसिक पण सगळी गडबड होऊन जाते आणि मग पालकांना कळत नाही तिच्याशी कसं कोपअप करू, तिला कळत नाही पालकांशी. आणि या सगळ्या गडबडीमध्ये नेमकं मग आता आम्हाला हवंय की घरी कितपत थांबायचंय आणि त्याच्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला कधी जायचंय. बरोबर. मुळात असं आहे की मी म्हटलं तसं की शारीरिक आणि मानसिक जडणघडण ही या वयातली खूप महत्त्वाची असते. इतरही अनेक गोष्टी घडत असतात, मुलं मानसिकरित्याही खूप सक्षम होत असतात आणि ह्या सगळ्यामध्ये पालकांचा जो रोल आहे तो खूप महत्त्वाचा आहे. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्यांच्याशी संवाद साधणं, रादर सुसंवाद साधणं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून पालकांनी मुलांना वेळ हा द्यायलाच पाहिजे. तो कसा मॅनेज करायचा, त्यांनी कसं त्यामधून वेळ काढायचा किंवा त्यांच्याशी कुठल्या अजून वेगळ्या प्रकारे संवाद साधता येईल का ते त्यांनाच ठरवायला लागेल, कारण की त्यांचं रुटीन कसं आहे हे आपण सांगू शकत नाही. प्रत्येक मूल वेगळं असतं, प्रत्येक मुलाची जडणघडण किंवा त्याची शारीरिक वाढ ही वेगवेगळ्या पद्धतीनं होत असते आणि प्रत्येक घराचे संस्कार काही वेगळे असतात किंवा पद्धती असतात. त्यानुसार मुलांसाठी वेळ काढणं आणि त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचंच आहे.
अन्यथा काय होतं की कोणाला माझ्याशी बोलायला वेळ नाही, मग मी मोबाईलच बघत बसलो, टी व्हीच बघत बसलो किंवा काहीतरी वेगळंच करत बसलो असं व्हायला लागतं. त्यामुळे गॅजेट्सचा पण वापर जसं त्यांचे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. त्यामुळे ते किती प्रमाणात वापरू द्यावे, ते जर अति प्रमाणात होत असेल तर कधी कधी पालकांना काउन्सिलर यांचाही सल्ला घ्यायला लागतो आणि त्यानुसार काम करायला लागतं. तर हे सगळं ठरवताना पालकांचा रोल खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे पहिली गोष्ट मुलांना वेळ देणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना त्यांच्याशी सुसंवाद साधणं, आत्ता त्यांच्यामध्ये जे बदल घडले ते समजून घेऊन त्यांच्याशी संवाद साधणं हे खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि ह्याला पर्याय नाही, म्हणजे पालकांनी वेळ देणं आणि संवाद साधणं ह्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. इतकं म्हणजे ते वय इतकं अडनेड असतं की मोठे झालेले नसतात पण मोठेपणाची बरोबर. सगळी लक्षणं दिसायला लागलेली असतात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्या दरम्यान विद्यार्थिनींमध्ये किंवा या मुलींमध्ये दिसून येतात. आणि त्याचबरोबर त्याच वयाचा भाऊ वगैरे मागे पुढे असेल तर मग ह्या कॉम्प्लिकेशन्स थोडे अजून डिफिकल्ट जातात त्यांना पालकांना मोठे भाऊ करायला. किंवा बहीण असेल तर जास्त लवकर गोष्टी अधिक वेळेच्या अलीकडे समजण्याची शक्यता असते. शक्यता परत तेच आहे की मुलांना वेळ देणं आणि संवाद साधणं आणि रागावून ओरडून या गोष्टी होत नाहीत. त्यांना प्रेमाने समजावून सांगणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की ते अशा वयात आहेत की त्यांना समजावूनच सांगायला लागतं, दुसरा काही पर्याय नाही. कारण त्यांच्यासमोर माहितीचं खूप मोठं क्षेत्र उपलब्ध आहे, ते त्याच्यावरही माहिती मिळवू शकतात. पण आईवडिलांनी माहिती सांगणं आणि आईवडिलांना जर ते पूर्णपणे जमत नसेल तर जे चांगल्या ओळखीतनं आपले वैद्य आहेत किंवा डॉक्टर आहेत त्यांच्याशी जरूर त्यांनी संवाद साधावा की जेणेकरून ते मुलांना समजावून सांगू शकतील. म्हणजे थोडक्यात काय की आत्ता ह्या 8 ते 12 वयोगटामधला आहार विहार मानसिक जडणघडण जेवढी चांगली होणार तेवढं पुढच्या बाजूला जेव्हा मुलं अजून थोडी मोठी होतात, आजकालचं PCOSचं प्रमाण किंवा या खूप वाढलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्यावर आपण तिथेच कंट्रोल करू शकतो. म्हणून आमच्या सगळ्याच आयुर्वेदिक डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ही आहे की स्वस्थ स्वास्थ्य रक्षण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपण त्याच्यासाठीच काम करतो. तर मॅडम थँक्यू, वेळ काढलात. धन्यवाद. आणि खूपच चांगली माहिती दिली की या सगळ्यात त्याच्यातनं पालक पण लहानच असतात तसे आणि त्यांना खूपच जास्ती चांगलं मार्गदर्शन मिळालं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू, धन्यवाद.